हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. अंजली एकदा साहिलकडे बघते. तो डोळ्यांनीच तिला धीर देत बोलतो. म्हणून सांगतो, आऊ, माई, मॉम, तन्वी, सॉरी, मी तुमच्याशी खोटं बोलले. त्या दिवशी मी आणि दादा अचानक काम आले असं सांगून गेलो, तेव्हा मी खोटं बोललो तुमच्याशी. आम्ही तेव्हा ऑफिसच्या कामासाठी नाही तर दिल्लीला अंकुशकडे गेलो होतो. सकाळपासून त्याचा कॉल लागत नव्हता आणि मलाही तशा चांगल्या फीलिंग्स येत नव्हत्या. काहीतरी वाईट घडणार आहे असं सारखं वाटत होतं. दुपारी आपण हॉटेलमधून लंच करून निघत असताना माझ्या मोबाईलवर माझ्या काकाचा मेसेज आला. त्याने मला त्रास देण्यासाठी अंकुशला टार्गेट केलं होतं. अंकुश ज्या हॉटेलमध्ये राहत होता तिथे त्याने एक विषारी वायू सोडला होता. त्याचा अंकुशसोबत तिथे असणाऱ्या माणसांनाही त्रास झाला. अंकुशला 2 दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं आणि आता त्याला माझ्यामुळे ठसका लागला. तेव्हाही त्याला श्वास घ्यायला त्यामुळेच त्रास होत होता. मला तुमच्यापासून काही लपून ठेवायचं नव्हतं. आय एम सॉरी. हे सगळं माझ्यामुळे झालं. मी ह्याला कारणीभूत आहे. अंजली सगळं बोलून मान खालती घालून उभी राहते. अंकुश, तू ठीक तर आहेस ना राजा? मॉम काळजीने अंकुशच्या चेहऱ्यावर हात फिरून विचारत होत्या. हो मॉम, मी ठीक आहे आता. अंकुश त्याचा हात पकडून त्यावर ओठ टेकवत त्यांना आश्वस्त करत बोलतो. अंजली, साहिल, पण मग हे तुम्ही तेव्हाच आम्हाला का नाही सांगितलं? मॉम नाराजीने त्या दोघांना विचारतात. काकी, सॉरी, पण तेव्हा नक्की तिथे काय घडलंय, नक्की काय घडलंय की नाही आम्हाला काहीच माहिती नव्हतं. मग उगाच तुम्हाला सांगून तुम्ही सगळे काळजीत पडले असता. साहिल अंकुशच्या मॉमला एक्सप्लेनेशन देतो. अरे पण अंकुशच्या मॉम बोलतच असतात की त्याचे डॅड त्यांना अडवतात. प्रीती, जे केलं ते बरोबरच केलं. तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्ही सगळे काळजीत पडला असता. तू हट्ट केला असता दिल्लीला जाण्याचा. आपलं घर लग्न आहे, आपल्या घरी लग्न आहे, पाहुण्यांची चेहेलपेहेल आहे. त्यांचा पाहुणचार, त्यांची उठ बस कोणाला तरी पाहावीच लागणार होती ना. आणि मला त्याने कळवलं होतं. मी होतो तिथे अंकुशसोबत. इथे जर तुला सांगितलं असतं तर तुझं मन तिथे लागून राहिलं असतं. म्हणून आम्ही तेव्हा सांगणं टाळलं. आणि अंकुश आता सुखरूप आहे ना आपल्याजवळ. मग नको आता चर्चा. अंकुशचे डॅड त्यांना व्यवस्थित समजावतात. अहो, पण मला हे बिलकुल आवडलेलं नाही. अंकुशला काही झालं असतं तर मी कोणाकडे बघायचं? आई आहे मी त्याची. काळजी नसणार का मला त्याची? प्रीती, तो ठीक आहे आता आणि आपल्यासोबत आहे. मग ह्या जर तरच्या गोष्टींना काही अर्थ आहे का? का उगाच निगेटिव्ह विचार करून जे घडलंच नाही त्याचा विचार करून स्वतःला त्रास करून घ्यायचा? आपली मुलं आपल्या जवळ आहेत, मग अजून काय हवं? हो, बरोबर बोलतोय धीरज. आपला अंकुश आपल्या जवळ आहे. आपण देवाचे आभार मानले पाहिजे. आणि अंजली बाळा, तुझा मला अभिमान आहे. तू सत्य आम्हाला सांगितलं. तू जर ठरवलं असतंस तर तू हे सत्य लपवू शकली असतीस आमच्यापासून. तुला सहज शक्यही होतं ते. आणि मला 100% खात्री आहे तुला ह्या सगळ्यांनी साथ दिली असती. पण तू तसं न करता आम्हाला सांगितलंस. अशीच कायम राहा. आऊ अंजलीला म्हणाल्या. बाळा, आता अजिबात रडायचं नाही. तुझी ह्यात काही चूक नाही. आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत. धीरज, इथली सुरक्षा वाढवा आणि तयारीला लागा. माझ्या नातीचं संगीत आणि नातसुनाचं साखरपुडा दणक्यात झाला पाहिजे. आऊ हसत अंजलीच्या डोक्यावरून हात फिरवतात. हो आऊ. सगळे हसत बोलतच रूममधून बाहेर पडतात. त्याच्या मॉम त्याला मिठी मारून परत एकदा तो ठीक आहे ना विचारतात. तो होकार देत हसतो. अंजली, काळजी घे. ह्याची जबाबदारी आता तुला सोपवते म्हणत त्या अंकुशचा हात घेऊन अंजलीच्या हातात देतात. हो मॉम. खुश राहा दोघं म्हणत मॉम दोघांच्या चेहऱ्यावरून हात फिरवतात आणि त्याही डोळ्यातलं पाणी पुसून निघून जातात.
अंकुशही उठून त्यांच्या मागून जाणार की अंजली त्याचा हात पकडून थांबवते. आय एम सॉरी. अंजली त्याच्यासमोर उभी राहून कान पकडते. अंकुश हाताची घडी घालून चेहरा दुसरीकडे फिरवतो. अंकुश सॉरी ना, प्लीज मला समजून घे. मी तुझ्या रूममध्ये येण्याआधीच मॉम भेटला. त्यांच्यासमोर खोटं बोलण्यापासून तुला वाचवलं. मला पण सारखे तेच विचार येत होते मनात. आपल्या घरचे माझ्यावर किती प्रेम करतात, किती विश्वास आहे त्यांचा माझ्यावर. त्यांच्याशी खोटं मी बोलू शकले नाही. मग हा विचार येत होता मनात की तुझ्या काळजीने जर त्यांनी हे नातं नाकारलं तर. मला नव्हतं जायचं तुझ्यापासून लांब. मी खूप प्रेम करायला लागली आहे तुझ्यावर. तुझ्यापासून मला कोणी तोडू नये हा एकच विचार होता तेव्हा डोक्यात. आणि मग थोडी रूडली वागले तुझ्याशी. त्यासाठी खूप सॉरी. प्लीज ना, एकदा माफ कर ना. प्लीज बोल ना रे माझ्याशी. थोडीशी नाही, खूप रूडली वागली आहेस तू माझ्याशी. आणि आता तू हात धरलेला चालतो का? किती मोठ्याने ओरडली तू माझ्यावर. अंकुश तिने पडलेला हात सोडून बोलतो. अंकुश मला मान्य आहे, मी खूप चुकीची वागली. तू हवी ती शिक्षा दे मला. मान्य असेल, पण प्लीज असं तुटक नको ना वागू. अंजली काकू तिला येऊन बोलते. अंकुश एक नजर तिला बघून परत दुसरीकडे बघत शांत राहतो. अंजली त्याचा शर्ट पकडून त्याला जोरात स्वतः जवळ खेचते. त्याच्या नजरेत बघत अजून त्याच्याजवळ सरकत दोन्ही हात त्याच्या खांद्यावर टाकत त्याच्या ओठांवर ओठ टेकवत त्याला पॅशनेटली किस करायला सुरुवात करते. अंकुशही मग राग सोडून तिच्यात हरवत तिच्या नाजूक कमरेला दोन्ही हातांनी पकडत तिला अजून जवळ घेत तिला प्रतिसाद देतो. अंजलीचा श्वास मंद व्हायला लागला होता. तेव्हा तो ओठांवर एक बाईट करत तिला सोडतो. अंजली ओरडते. बाईट का केलं? अंजली ओठ सोडत विचारते. रिवेंज होता माझा. अंकुश तिला डोळा मारत जवळ घेतो. अंजली खांद्यावर एक चापट मारत प्रेमाने त्याला एकटक बघत राहते. काय झालं? अशी का बघते? अंकुश तिचे गाल अंगठ्याने कुरवाळत विचारतो. आय लव्ह यू. अंजली उंचावत त्याच्या कपाळावर किस करते. आय लव्ह यू टू सोना. अंकुश तिच्या गालावर किस करत तिला मिठीत घेतो. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता मेहंदीचा प्रोग्राम सुरू होणार होता. सकाळपासून पाहुणे यायची सुरुवात झाली होती. अंकुश आणि तन्वीच्या घरचे, त्याची आत्या, मावशी, मामा, मामी, काका, काकी, आजी, आजोबा, त्या सगळ्यांची मुलं, अंकुश आणि तन्वीचे फ्रेंड्स, त्यांचे बिझनेस फ्रेंड्स, आऊच्या फ्रेंड्स, अंजलीच्या मावशीच्या मुली, मावशी, मामा, मामी, माईच्या घरचे, तिचे दादा वहिनी, त्यांचा मुलगा, अशी सगळी फॅमिलीही होती. अंजलीसाठी सगळे खुश होते. अंजली ही सगळ्यांना भेटून आनंदी झाली होती. चिवचं तर इथून तिथून बागडणं सुरू होतं. काल 3-4 फ्रेंड्स बनले होते. आज अजून त्यात ॲड होणार होते. सगळे फ्रेश होऊन निवांत गप्पा करत होते. अंकुशने त्याच्या फॅमिलीमध्ये सगळ्यांना अंजलीची सियाची ओळख करून दिली. अंजलीनेही तिच्या फॅमिलीमध्ये सगळ्यांना ओळख करून दिली. यंग गँग सगळी अंकुश आणि अंजलीची लव्ह स्टोरी ऐकायला आतुर होते. सगळे त्यांना चिडवून त्याची मज्जा घेत होते. वा भाई, वहिनी आवडली आम्हाला, किती गोड दिसते ना. सारा, त्याच्या मावशीची मुलगी, अंजलीकडे बघत स्माईल करते. थँक्यू. अंजली तिला गोड स्माईल देत तिचे गाल ओढते. मग वहिनी कोणाची आहे? तन्वी अंजलीला एका बाजूने मिठी मारत बोलते. ओय, आमची ही वहिनीच आहे ती. ध्रुव तन्वीला लोक देत अंजलीच्या खांद्यावर हात ठेवतो. ओय, ती माझी बायको आहे. अंकुश ध्रुवला त्याच्यात सारखं उत्तर देत अंजलीला स्वतः जवळ खेचतो. हाय ब्रो, किती पॉझिटिव्ह आहे बघा. सगळे एक सुरात त्यांना चिडवतात. पण खरंच वाटलं नव्हतं भाई, कधी असं कोणाच्या प्रेमात पडेल.
UKला असताना किती मुली ह्याला लाईन द्यायच्या, पण हा ढुंकूनही त्यांच्याकडे बघायचा नाही. प्राप्ती: हो ना, माझ्या फ्रेंड्सही मागे लागायच्या. भाई आला की आमच्याकडे एंट्री करून दे, नंबर दे, कसं आणि काय म्हणून कटवलं आहे माझं मलाच माहिती, तन्वी हसत सांगते. हो ना यार, माझ्याही फ्रेंड्स तशाच. भाई तर सरळ इग्नोर करून निघून जायचा. मग आमचा ब्रो आहेच हँडसम. काय वहिनी? गौतम हसत अंजलीला विचारतो. अंजली तशीच अंकुशकडे नजर टाकते, तर ती तिलाच बघत असती. ती लगेच लाजून नजर झुकवते. हाय. भाई, वहिनी कसली गोड लाजते यार. सारा अंजलीचा चेहरा वर करत डोळे मिचकावत म्हणते. सगळे एक सूर लावतात आणि हसत होते. अंजलीला तर कुठेतरी लपून बसावंसं वाटत होतं. अंकुशही गालातल्या गालात हसत त्यांची मस्ती एन्जॉय करत होता. सगळे त्या दोघांना चिडवून हैराण करत होते. आणि त्यानंतर कोण माझ्या बहिणीला त्रास देत आहे? ऋषभ त्यांचा आवाज ऐकून त्यांच्या जवळ येऊन विचारतो. ओहो जीजू, तुमची होणारी बायकोही सामील आहे बरं का आमच्यात. हो का? जान बॅड मॅनर्स. वहिनी आहे आता ती तुझी. ऋषभ खोटं खोटं तन्वीला दम देत बोलतो. जान. आता सगळे तन्वीला चिडवायला लागतात. तन्वी ऋषभला डोळे मोठे करून दाखवते. ओ जीजू, किती क्यूट समजवता तुम्ही. सारा गालावर हात ठेवून एकदम निरागस चेहरा करून बोलते. हो ना दी, कुठे भेटले तुला जीजू? आम्हालाही सांग ना यार, मग आम्हीही शोधतो. मग तिथे जाऊन उर्मी लाडात तन्वीला मस्का मारते. हो, तिथे शॉप ओपन केलंय 1 मंथच्या ट्रायल बेसिसवर. बॉयफ्रेंड मिळतील, आवडला तर, नाही तर एक्सचेंज. सगळे उर्मीला हसत असतात. हो ना ब्रो, महिन्याला शॉपिंगला जावं तसंही बॉयफ्रेंड बदलत असते. हिला खरंच टिप्सची गरज आहे आणि तू त्या शॉपचा पत्ता देच हिला, खूप कामी येईल हिच्या. ध्रुव गौतमीला टाळी देत असतो. त्यावर सगळे मोठ्याने हसायला लागतात. बेचारी उर्मी बारीक चेहरा करून सगळ्यांना बघत होती. नंतर स्वतःही हसायला लागते. खूप वेळ त्यांची अशीच मज्जा मस्ती चालू होती. अंजली, हे बघ, कोण आलंय तुला भेटायला. माई अंजलीला आवाज देत बोलतात. अंजली उठून वळून बघते. सुहास, दीक्षू. अंजली लगेच त्यांच्या जवळ जाते. दीक्षू, आपण तन्वीला भेटायला आलो आहोत ना? आधीच सांगतो, कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी बोलायचं नाही. सुहास अंजलीला इग्नोर करत दीक्षाला बोलतो. सुहास, आय एम सॉरी. दीक्षू, सॉरी ग, मी मुद्दाम नाही केलं, मला अचानक. अंजली त्यांना समजायचा प्रयत्न करत होती की सुहास तिला अडवतो. हो, राहू दे आता कारण तयारच असतील. आम्हीच वेडे, आपले समजून जीव लावतो, अपेक्षा ठेवतो. सुहास अंजलीकडे एक नजर बघून लगेच नजर दुसरीकडे फिरवते. सुहास, मी तुझं लग्न मिस करेन का रे? तेव्हा सिच्युएशन अशी झाली होती की नाही. जमलं, सॉरी. अंजलीचा आवाज कापरा होतो, तरी ती त्याला समजावत होती. दीक्षू, तू तरी समजाव ना ग ह्याला. अंजली दीक्षाचा हात पकडून तिला रिक्वेस्ट करते. मी काय समजू तुला? तुला वाटतं तो ऐकेल आता? मलाही नाही आवडलं हे अंजली. तुझ्याकडून असं वागणं खरंच एक्सेप्ट नव्हतं केलं आम्ही. दीक्षा नाराजीने म्हणते. अंजली खाली मान घालून उभी असते. डोळ्यातून पाणी यायला सुरुवात होते. अंकुशही अंजलीजवळ जातो. तिला असं बघून त्याला कसं तरीच होतं. तो तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला आधार देत तिच्या सोबत थांबतो. बाकीचे सगळेही त्याच्याकडे बघत होते. सुहास, प्लीज, मी रिक्वेस्ट करतो, तिचं एकदा ऐकून घे. तिने मुद्दाम नाही केलं रे. अंकुशही त्याला रिक्वेस्ट करतो. सुहास, अरे रडेल ती आता. गप ना, कशाला ठेवतोयस तिला? सुहासची आई, तू गप ग, तेवढा अधिकार आहे मला.
आणि हिने माझं लग्न मिस केलं एवढा अधिकार तर बनतोच ना. असं कसं ही स्वतःच्या भावाचं लग्न मिस करू शकते. हां, बरोबर. आता मी कोण नाही जा, मी तर मानलेला आहे ना. काय बोलला तू, विचारत अंजली त्याच्या जवळ जाऊन त्याच्या एक सणसणीत कानाखाली मारते. सगळे तोंडावर हात ठेवून अंजलीचा हा अवतार बघत होते. परत जर स्वतःला मानलेलं म्हणालास ना तर बघच तू, कधीच तुझ्याशी बोलणार नाही. अंजली रागात त्याला बघत रडायला लागते. ए वेडाबाई, रडते काय लगेच, मी मस्करी करत होतो तुझी. सुहास तिच्या डोळ्यातलं पाणी पुसायला जातो. किती हात झटकते त्याचा. अशी मस्करी परत परत कधीच करू नकोस. अंजली मुसमुसत बोलते. बरं बाई, नाही करणार. पण मी खरंच खूप मिस केलं तुला. मला काकांनी सांगितलं सगळं. मी नाही रागवलो तुझ्यावर. थोडं वाईट वाटलं, पण ठीक आहे. तुझी चूक नव्हती काही. म्हणून तर आलो आम्ही सगळे तुझ्या एंगेजमेंटसाठी, म्हणत सुहास तिचे डोळे पुसत तिला मिठीत घेतो. अंजली फक्त बोलते की पण काय ग, मी सार्थक खोटं रागवायचंही नाही तुझ्यावर. डायरेक्ट सगळ्यांसमोर कानाखाली मारलीस तू. सुहास गाल चोळत तिला बोलतो. मग तू बोलतोस कसा, राग नाही येणार का मला? जेव्हा कोणी नव्हतं तेव्हा तू होतास. स्वतःला असं मानलेला म्हणूच कसा शकतोयस तू? मी कधी फरक केला का तुझ्यात? अंजली बारीक डोळे करून त्याला बोलते. अरे बाळा, खरंच सॉरी. हे बघ, कान पकडतो, उठाबशा काढतो. साहिल तिची नाराजी दूर करण्यासाठी बोलतो. सॉरी सुहास. ओय अटेन्शन सीकर, माझा नंबर कधी? मी पण माझ्या मैत्रिणीला खूप मिस केलं आहे. माझंही लग्न होतं. सगळं अटेन्शन तूच घेणार का तिचं? दीक्षा त्या दोघांनाही तिथे असल्याची जाणीव करून देत फुगून बोलते. मी पण खूप मिस केलं माझ्या बेस्टीला. अंजली हसत दीक्षाला मिठी मारते. सॉरी तुला पण. इट्स ओके ग. आम्ही नाही समजून घेणार मग कोण घेणार? दीक्षा स्माईल करत बोलते. चला आता सगळ्यांनी जाऊन तयार व्हा. थोड्या वेळात मेहंदीला सुरुवात करू. माई सगळं ठीक झालं बघून त्यांना बोलतात. अंजली, तनू मेकअप आर्टिस्ट तुमच्या रूममध्ये आहेत. सुंदर तयार होऊन या दोघी. अंकुशची मॉम त्या दोघींना बोलतात. येस मॉम, थँक्यू. तनू त्यांना मिठी मारत बोलते. दीक्षा अंजलीसोबत तिच्या रूममध्ये जाते, तर तन्वीसोबत सारा आणि उर्मी तिला मदतीला जातात. अंजली, मेघा येते ना? दीक्षा रूममध्ये आल्यावर विचारते. हो, एवढ्यात पोहोचली पाहिजे होती. मी पण विसरली तिला कॉल करायला. अंजली जीभ दाताखाली चावत बोलते. कॉल करायची काही गरज नाही. तुमने पुकारा और हम चले आए. मेघा नौटंकी करत अंजलीला मिठी मारते. बरं झालं तू आली. दीक्षा ही मेघाला मिठी मारते आणि त्यानंतर दीक्षानं येऊन सांगते कोणाला, मॅडमची ऑर्डरच तशी होती. माझ्या मातोश्री पण आल्या आहेत ना. तिला व्यवस्थित रूम दाखवली, माईसोबत ओळख करून दिली आणि मग इथे आले. मेघा सगळा वृत्तांत सांगते. ओ, अंजली म्हणाली. अरे वा, काकू आल्या तर? अंजली खुश होऊन बोलते. हो, तू बोललीस म्हणून आली. तरी यार ती, तुला माहिती आहे, फर्स्ट टाईम तिने फ्लाईटने प्रवास केला. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद, एक्साइटमेंट बघून खूप छान वाटलं यार, की काहीतरी तिच्यासाठी करू शकले. मेघा थोडी भावूक होत बोलते. अरे वेडाबाई, रडते का अशी? आय एम प्राऊड ऑफ यू. अंजली तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवते. नाही ग रडत, पण तिच्या चेहऱ्यावरचा तो आनंद प्राइसलेस होता. मेघाने डोळे पुसत स्माईल करते. समजू शकते. बरं तूही जा, तयार हो. तुला नाश्ता करायचा आहे का? रूममध्ये पाठवून देऊ? अंजली तिला विचारते. नाही ग, आम्ही खाल्लं आहे तसं. फक्त आईसाठी चहा मिळाला असता तर. ओके, मी पाठवते त्यांच्या रूममध्ये. दीक्षा
मग अंजलीला तयार व्हायला मदत करते. अंकुशच्या मॉमने तन्वी आणि अंजलीसाठी घागरे चॉईस केलेले असतात. ते घालून त्या दोघी मेकअप आर्टिस्टच्या मदतीने सुंदर तयार होतात. अंकुश आवरून तिथल्या अरेंजमेंट्स चेक करत होता. त्याची धावपळ सुरू होती. त्याचे कझन्स ही त्याला मदत करत होते. अजूनही काही पाहुणे येत होते. त्यामुळे त्याचं स्वागत आणि अरेंजमेंट्स त्याला बघावी लागत होती. तन्वीला तिच्या बहिणी छान तयार करून खाली घेऊन आल्या. रिषभ तर तिला बघून पुरता घायाळ झाला होता. डार्क हिरव्या रंगाचा स्लीवलेस घागरा, त्यावर गोल्डन वर्क, कानात मोठे झुमके, केस स्ट्रेटनिंग करून व्यवस्थित सोडले होते आणि साजेशा मेकअपने आधीच दुधाळ वर्ण अजून उठून दिसत होता तिचा. तिची गोड स्माईल तिच्या सौंदर्यात अजून चार चांद लावत होती. रिषभची आई तर तिला बघून खुश झाली आणि तिला घेऊन आपल्या नातेवाईकांमध्ये मिरवत होती. तन्वी ही सगळ्यांशी हसून बोलत होती. तन्वी, चल आता मेहंदी काढायला बस. बाळा, उशीर होईल नाही तर, आऊ तन्वीला म्हणतात. हो आऊ. तन्वीला पहिली तिची मॉम ओवाळते. हातावर शगुन म्हणून एक डॉट काढते. त्यानंतर तिच्या सासूबाईही हातावर डॉट काढतात. अंजली ही दीक्षा आणि मेघासोबत खाली जाते. आऊ तिलाही बोलवून तन्वीच्या बाजूला बसवतात. हे बघून रिषभची मॉम तोंड वाकडं करते. त्यांना आधीच घरून निघताना रिषभने वॉर्निंग देऊन आणलं होतं. अजिबात तिथे काही तमाशा नको, नाही तर तो लग्न करणार नाही. म्हणून रिषभची मॉम शांत राहते. पण मनातून धुसफूस चालूच होती. कारण रिषभने मानसीलाही लग्नाला बोलावलं होतं. खरं तर त्याला ती अजिबात नको होती. पण खरी चूक त्याच्या आईची असल्याने तो जास्त बोलू शकला नाही. आपलेच दात आणि आपलेच ओठ अशी परिस्थिती झाली होती त्याची. तरीही त्याने बऱ्यापैकी समज दिली होती त्या दोघींना. अंजलीच्या हातावरही मेहंदी काढायला सुरुवात होते. बाकीच्या सगळ्या जणीही नंबर येईल तशा मेहंदी आर्टिस्टकडून मेहंदी काढून घेत होत्या. चिवू तिच्या मम्मा आणि आत्तूच्या मध्ये बसून तन्वीच्या फ्रेंडकडून मेहंदी काढत होती. तिने पिंक रंगाचा घागरा, त्यावर मॅचिंग बांगड्या, कानातले आणि केसांचा मोठा पोनी बांधला होता. ती खूप क्यूट दिसत होती. नातेवाईकांमध्ये हळूहळू कुजबूज होत होती की अंजलीला मुलगी कशी, तिचं लग्न झालं आहे का. आऊंच्या दराऱ्यामुळे कोणाची तोंडावर विचारण्याची हिंमत नव्हती. अंकुश उद्याच्या संगीतच्या काही अरेंजमेंट पाहून नुकताच मेहंदी फंक्शनच्या ठिकाणी आला होता. काय ब्रो, कुठे गेला होता तू? लगेच येतो सांगून ध्रुव त्याला विचारतो. अरे ते म्हणत अंकुशचं लक्ष समोर जातं आणि तो बघतच राहतो. ध्रुवला कोणीतरी आवाज देतो. तसे तो पटकन तिथून निघून जातो. अंजली आणि तन्वीच्या बाजूला गर्ल्सचा घोळका बसला होता. त्यांच्या गप्पा रंगात आल्या होत्या. त्या मस्त त्यांच्या विश्वात मग्न होत्या. अंकुश अंजलीकडे बघत होता. ती एवढी छान तयार झाली होती आणि आपण कामात व्यस्त असल्याने त्याला स्वतःचाच राग आला. तो शांत उभा राहून तिलाच न्याहाळत होता. मेहंदी रंगाच्या घागऱ्यात साजेशा मेकअपने ती उठून दिसत होती. दोन्ही हातावर मेहंदी काढून घेत होती. वाऱ्यामुळे काही चुकार बटा चेहऱ्यावर येऊन तिला छेडत होत्या. गर्ल्सची मस्ती चालू होती. त्यांच्या जोक्सवर ती खळखळून हसत होती तर कधी लाजत होती. नक्कीच त्या तिला अंकुशवरून चिडवत असणार. त्याच्या बहिणीसोबतही तिचं चांगलं जमून आलं होतं. तिचं ते लाजून थेट अंकुशच्या हृदयाला भिडत होतं. अंजलीचंही सहज लक्ष समोर जातं. तशी ती त्याच्यापासून नजर चोरते. अंकुश गालात हसतो. खांबाला टेकून उभा राहतो आणि एकटक तिलाच बघत राहतो. तिची नजर सारखी त्याच्याकडे जात होती. पण जशी नजरानजर व्हायची तशी ती लगेच नजर झुकवायची.
हाच खेळ त्यांचा चालू होता. हे बघ माझी मेहंदी कशी आहे, खूप प्रिटी, अगदी तुझ्यासारखी. अंकुश तिला उचलून घेत तिच्या गालावर किस करतो. डॅड, तुम्ही पण काढा ना मेहंदी, रिषभ म्हणाला. अंकलनेही काढली. नो बेबी, मी थोडी ना गर्ल आहे. रिषभ अंकल यंग आहेत ना म्हणून काढली मेहंदी. डॅडला मेहंदी नाही आवडत, अंकुश तिला समजावत बोलतो. चिऊ बारीक चेहरा करून त्याला बघत होती. हाय चिवू, काय झालं? डॅडीच्या प्रिन्सेसला चेहरा का पडला आहे तुझा? मी डॅडला मेहंदी काढायला सांगत होते, तुम्ही नाही काढली. तशी पण त्यांना नाही आवडत. असं कसं नाही आवडत? मी बघ तुझ्या तन्वी आत्तूसाठी काढली. माझं तिच्यावर खूप प्रेम आहे म्हणून. तुझ्या डॅडलाही मम्मावर प्रेमच नसेल मग. रिषभ एकदम सिरियस चेहरा करून तिला सांगतो. चिव आता रडवेला चेहरा करून अंकुशकडे बघत होती. अरे बच्चा, असं काही नसतं. मेहंदीने थोडीच डॅडचं मम्मावरचं प्रेम प्रूफ होणार आहे. तुला माहिती आहे ना, डॅड मम्मावर खूप प्रेम करतात. अंकुश तिची समजूत काढतो. चिवू, मी खोटं बोलेल का? तू कोणालाही विचार, सगळेच तुला सांगतील. रिषभ पुन्हा सिरियस चेहऱ्याने बोलतो. रिषभ शटाप यार, का बिचारीला रडवतोयस? अंकुश रिषभला ओरडतो. अरे मी काय केलं? खरं तेच बोललो. शोना, डोंट क्राय बच्चा, तुला मी मेहंदी काढलेली हवी आहे ना? त्यानंतर इकडे अंकुश तिला रडताना बघून तिचे डोळे पुसतो आणि मनात नसतानाही मेहंदी काढायला तयार होतो. चिऊ मान हलवत होकार देते. बरं मी काढतो. तू काढायचं तुझ्या मम्माचं नेम माझ्या हँडवर, चालेल? अंकुश सियाला बोलतो. हो. चिऊ डोळे पुसून स्माईल करत मान हलवते. तुला मी नंतर बघतो. अंकुश रिषभला बोलत लुक देतो. भाई, मगाशी तू माझी मज्जा घेत होता. आता आलेला एवढा भारी चान्स, सुंदर चान्स मी कसा सोडणार? रिषभ गालात हसत डोळे मिचकावत तिथून निघून जातो. अंकुशही मग हसून देत डॉलला घेऊन त्याच्या हातावर मेहंदी काढायला नेतो. डॉल त्याला अंजलीच्या बाजूला जागा करून देते. मेहंदीचा कोन आणून त्याच्या हातावर नाव लिहायला स्टार्ट करते. आऊ, बघितलं? हेच जर आपण सांगितलं असतं तर किती नखरे केले असते. हो बघ ना, आता कसा शहाण्या बाळासारखा बसला आहे. चिऊ बडबड करत मेहंदी काढत असते. कोण पकडण्यापासून सुरुवात असते. मॅडमची पण डॅडच्या हातावर मेहंदी काढायची म्हणून तेवढाच उत्साह असतो. अंजली, तनू आणि मेहंदी आर्टिस्ट चिऊला शिकवत होत्या. तशी चिऊ मेहंदी काढायचा प्रयत्न करत होती, पण तिला एवढं जमत नव्हतं. सारखी चुकत होती, म्हणून पुसून परत काढायला स्टार्ट करायची. त्यामुळे मेहंदीने त्याचा पूर्ण हात लाल झालेला. अंजली, भाईचा चेहरा बघ. अंजली ही त्याला एकदम शांत बसलेलं बघून गालात हसते. अंकुश तिला हसताना बघून तुला नंतर बघतो असा लूक देतो. अंजली लगेच नजर फिरवत दुसरीकडे बघते. अर्ध्या तासाच्या अथाक प्रयत्नाने शेवटी डॉलची मेहंदी काढून होते. तन्वीची मेहंदी आधीच काढून झाली होती. तिला भूकसुद्धा लागलेली होती, म्हणून तिला रिषभ जेवायला घेऊन जातो. अंजलीची पण मगाशीच झाली होती मेहंदी काढून, पण ती चिऊ आणि अंकुशसाठी थांबली होती. बाकी सगळेही लॉनच्या बॅक साईडला जेवायला गेले होते. फक्त हे तिघेच फ्रंट साईडला होते. डॅड, तुमचा फोन द्या ना, आपण फोटोज काढूयात. अंकुश फोन काढून आधी त्या दोघींचे, नंतर तिघांचा फोटो, नंतर त्या दोघींचे सिंगल फोटो काढतो. वाव मम्मा, किती मस्त आलेत आपले फोटोज. हे मी माझ्या सगळ्या फ्रेंड्सना दाखवणार. चिऊ, बस बाळा, आता तुला भूक नाही का लागली? चल आधी डिनर करून घेऊ. डॅडही फोन घेऊन जाते.
माझ्या फ्रेंड्सना दाखवते, म्हणत चिव लगेच तिथून पळते. चिवू, आधी जेवून घे बच्चा. मम्मा नंतर ना प्लीज, म्हणत चिव तिथून गायब होते. ही मुलगी पण ना जाम बदमाश झाली आहे, म्हणत तिच्या मागे जाणारच की अंकुश तिचा दंड पकडून तिला थांबवतो. तिची मम्मा बदमाश आहे म्हटल्यावर थोडं गुण तर तिच्यात येणारच ना. अंकुश तिला स्वतःजवळ खेचत भुवया उंचावतो. मी मी काय केलं? अंजली त्याने असं अचानक जवळ खेचल्याने गोंधळून जाते. आजूबाजूला नजर फिरवते तर तिथे आता त्या दोघांशिवाय कोणीच नव्हतं. कोणी नाही आहे आपल्या दोघांशिवाय. अंकुश तिचे एक्सप्रेशन बघून बोलतो. अंजली त्याच्याकडून नजर चोरत सुटण्याचा प्रयत्न करते. मगाशी कोणाला तरी खूपच हसू येत होतं ना ते. मला नाही, प्लीज मला जाऊ दे ना. चिव बघत असेल. अंजली सुटण्याचा प्रयत्न करत बोलते. चिव तिच्या फ्रेंड्समध्ये बिझी असेल. तिथे आहेत सगळे मोठे तिच्यावर लक्ष ठेवायला. अंकुश प्लीज सोडा ना. मगाशी खूप हसायला येत होतं ना, आता त्याची पनिशमेंट घेऊन जा. मी तुम्हाला नाही हसले, ते मला जोक आठवला होता तेव्हा. अंजली जी सुचेल ती थाप मारते माझ्याकडे बघून. अंकुश तिच्या मानेवर ओठ टेकवत हळू आवाजात कुजबुजतो. अंकुश, माझी मेहंदी खराब होईल प्लीज. अंजली शहारून जाते, तरी लटका प्रयत्न सुरूच असतो तिचा. माझ्यासाठी काढलीस ना, मग होऊ दे खराब. नको ना, माझी बायको एवढी सुंदर तयार झाली आहे, काहीतरी अप्रिसिएशन तर तिला दिलंच पाहिजे ना. तिच्या भोवतीची मिठी घट्ट करत अंकुश बोलतो. काही नको, सोडा बघू मला तुम्ही. कोणी यायचं इथे? आपल्याला डिस्टर्ब करायला कोणी नाही इथे. अंकुश तिच्या गालावर ओठ टेकवत तिच्या कमरेवरची पकड अजून घट्ट करतो. तसेच हळूहळू ओठ तिच्या मानेवरून फिरवत दुसऱ्या गालावर किस करतो. अंजलीही त्याला फील करत शांत उभी राहते. तिचे हात कधी त्याच्या मानेवर जातात तिला समजत नाही. अंकुश हळूच तिच्या चेहऱ्यावर फुंकर मारत तिच्या ओठांवर ओठ टेकवतो. हळूहळू किस करायला सुरुवात करतो. त्याचे हात तिच्या पाठीवर हळुवारपणे फिरत होते. अंजलीही त्याच्या स्पर्शात हरवून जात त्याला साथ देते. सॉफ्टली सुरू झालेला केस आता पॅशनेट होतो. अंजलीही अंकुशला त्याच उत्कंठतेने प्रतिसाद देत होती. तिच्या श्वासाची गती मंद जाणवायला लागते. तसं तो थांबून तिला मिठीत घेतो. स्वतःला दोघेही नॉर्मल करतात. चला, आता भूक लागली असेल ना, अंकुश बाजूला होत विचारतो. तुम्ही ना खूप बदमाश आहात. अंजली बारीक डोळे करून त्याला राग भरते. काय ग हे, अहो जाऊ का करते तू? अंकुश बोलतेस ना मला. मग आजपासून फक्त आहो जाओ एकेरी हाक बंद. मोठ्या आईनं सांगितलं आहे. ओ, म्हणून एवढा रिस्पेक्ट. अंकुश तिची गंमत करावी म्हणून मुद्दाम तिला बोलतो. गप्प बसा ना, जसं काय मी रिस्पेक्ट देतच नाही तुम्हाला. अंजली फुगून बोलते. पण तूच तर बोललीस, माईंनी सांगितलं म्हणून. मला वाटलं तुला बोलायचं नसेल. अंकुश तिची मज्जा घेत आणखीन चिडवतो. असं काही नाही, तुम्ही उगाच शब्दात पकडून मला त्रास देऊ नका हां. अंजली अंकुशला बोट दाखवून बोलते. अरे मेहंदी बघायचीच राहिली. अंकुश दंडाला पकडून तिचा हात समोर घेत मेहंदी बघायला लागतो. आता बरी पाठवली. मगाशी तर पुसली तरी चालणार होती ना. अंजली हात मागे घेत बोलते. नाही ग, पण तू मी रोमॅन्टिक असल्यावर नेहमीच चापाढा चालू करतेस म्हणून तेव्हा तसं म्हणालो, त्याशिवाय तू ऐकलं नसतं. अंकुश तिला डोळा मारत खट्याळपणे बोलतो. करत त्याला इग्नोर करते. कुठेही कधीही सुरू व्हायचं,
मला बोलायचंच नाही तुमच्याशी. मला भूक लागली आहे. अंजली, परत? मला चालेल कितीही वेळा. अंकुश एकदम सिरियस होत तिच्यासमोर येऊन उभा राहतो. अंजली कपाळावर आठ्या पाहून त्याला बघत होती. त्याला काय बोलायचं आहे ते समजलंच नव्हतं. अंकुश तिला कन्फ्यूज झालेलं बघून हसायला लागतो. तसं हळूहळू अंजलीलाही त्याचा अर्थ क्लिक होतो. यू? मी जेवणाबद्दल म्हणत होते. तुम्हीच उगाच नको ते अर्थ काढता. बोलत त्याला मारायला जाणार तेवढ्यात हातावरची मेहंदी दिसते. तशी ती हात मागे घेते. मला ना बोलायचंच नाही तुमच्याशी म्हणत त्याला एक लूक देऊन रागात तिथून निघते. प्रिन्सेस, अरे मस्करी करत होतो. सॉरी ना, रुसू नको प्लीज. अंकुश कान पकडून तिला बघत उलटा चालत होता. समोरून काही नातेवाईक येताना दिसतात. तशी ती अंकुशकडे बघते आणि एकदा त्यांच्याकडे बघते. इट्स ओके, हात खाली घ्या, ते नीट चाला, असं अंजली अंकुशला सांगते कसली जवळजवळ ओरडतेच. थँक्यू बायको, म्हणत अंकुश परत अंजलीच्या गालावर किस करतो आणि तिथून पळून जातो. अंजली तशी स्तब्ध गालावर हात ठेवून थांबते. मेहंदी फंक्शन तर सुंदररित्या पार पडलं. आता सगळ्यांना वेड लागलेलं ते संगीत फंक्शनचं. काही जण आधीच प्रिपेअर होऊन आलेले, तर काही जण अजून गाणं कोणतं घ्यायचं त्यातच अडकलेले, तर काही असे होते की ऑन द स्पॉट नाचणारे. तन्वीच्या कझन्सचे 3 ते 4 डान्स होते. एक ग्रुप डान्स, एक गर्ल्सचा, एक बॉईजचा आणि एक सरप्राईज डान्स होता. सगळ्यांनी तन्वीच्या एंगेजमेंटच्या वेळीच ठरवलं होतं, त्यामुळे ते सगळे वेळ काढून ऑनलाईन प्रॅक्टिस करायचे. तन्वी आणि रिषभची 2 दिवस दणक्यात प्रॅक्टिस सुरू होती. रिषभचेही फ्रेंड्स आणि भावंड काही कमी नव्हते. त्यात मानसी मॅडमही डान्सर होत्या. त्यामुळे दोन्ही बाजूंनी चुरशीचा सामना रंगणार होता. सकाळी सगळे लवकर उठून प्रॅक्टिसला लागले होते. मुली आणि मुलांकडच्यांनाही डान्स प्रॅक्टिससाठी 2 सेपरेट मोठे रूम्स दिले गेले होते. मोठी मंडळी एंगेजमेंटच्या तयारीत व्यस्त होती, तर काही उत्साही मंडळी डान्स प्रॅक्टिस करत होती. दुपारी जेवून काहींनी थोडा वेळ आराम केला, तर काही परत डान्स प्रॅक्टिस करायला गेले. अंकुशच्या मॉमनी अंजली आणि तन्वीला खास करून आराम करायला पाठवलं होतं. 5:30ला ब्युटिशियन त्यांना तयार करण्यासाठी येणार होत्या. अंजली आणि अंकुशचा सुद्धा कपल डान्स होता, पण तो सकाळपासूनच गायबच होता. अंजलीचा चेहराच पडला. तो सकाळपासून दिसला नव्हता म्हणून. त्या डान्स म्हणजे तिचा जीव की प्राण होता. मध्ये तिने सोडून दिलं होतं. अगदी डान्सचा विषय कोणी काढला तरी ती तिथून निघून जायची. आई आणि दीदू गेल्यानंतर तिने पहिल्यांदा अंकुशसोबत डान्स केला. का कुणास ठाऊक, पण तेव्हा तिला त्याचं मन दुखवावंसं वाटलं नाही. आणि त्यानंतर ते आज सगळ्यांसमोर कपल डान्स करणार होते, तेही ऑफिशियली. किती मोठी गोष्ट होती ती. पण अंकुशला त्याची कल्पनाच नव्हती. तो सकाळपासूनच गायब झाला होता. अंजली लंच करून चिवला घेऊन आराम करण्यासाठी आली. तिचा मूडच नव्हता काही करण्याचा. मग चिवसोबत झोपून गेली. संध्याकाळी माई अंजलीला उठून तयार व्हायला सांगते. अंजली उठून फ्रेश होते आणि चिवला उठवते. तिला फ्रेश करून माईंनी पाठवलेला नाश्ता भरून तिला तयार करायला घेते. तोपर्यंत मेकअप आर्टिस्ट आणि तिच्या 2 असिस्टंटला घेऊन मेघा आणि दीक्षा येतात. अरे वा, मनीमाऊ रेडी होते मम्मासोबत. मी तयार करू तुला? मम्मालाही रेडी व्हायचं आहे ना? दीक्षा चिवला विचारते. ओके मम्मा, तू लवकर रेडी हो, डॅड आपली वाट बघत असतील. चिव लगेच तयार होते. एकीकडे दीक्षा आणि मेघा चिवला तयार करत होत्या, तर दुसरीकडे अंजली तिचा लेहंगा घालून मेकअप आर्टिस्टकडून तयार होत होती. चिवनेही सेम कलरचा लेहंगा घातला. तिने केस मोठे असल्याने दीक्षाने अंजलीला विचारून तिचे केस कर्ल करून घेतले.
तिला थोडा मेकअप करून छान तयार केलं. मम्मा, मी कशी दिसते? चिऊ खुश होऊन स्वतःला आरशात बघत अंजलीला विचारते. एकदम प्रिन्सेस सारखी. अंजली तिला जवळ घेत तिच्या कपाळावर ओठ टेकवते. मम्मा, तू पण खूप ब्युटिफुल दिसतेस, चिऊ तिला निरखत बोलली. दिशा मग त्या दोघींना एक एक पोज सांगून त्यांचे फोटो काढते. चिवू, तू जाते आमच्यासोबत की इथे मम्मासोबत राहते? मेघा तिला विचारते. मी डॅडकडे जाते, मला त्यांना ड्रेस दाखवायचा आहे. बरं चल, मी सोडते तुला. अंजली, मी माईला पाठवते, तू थांब हां. दिशा अंजलीला सांगते. हो या तुम्ही. अंजली त्या मेकअप आर्टिस्टला सांगून मेकअप केलेल्या हातांचे चेहऱ्यासमोर धरून एक सुंदर फोटो काढते आणि अंकुशला पाठवते. अंकुशही रूममध्ये तयार होत होता. गौतम त्याच्या मदतीसाठी त्याच्यासोबत थांबला होता. अंकुशच्या मोबाईलवर अंजलीचा मेसेज व्हॉट्सअप होता, म्हणून तो लगेच फोन घेऊन बघतो. फोटो जरी ब्लर असला तरी त्याच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल आली होती. आंखें भी मेरी पलकों से सवाल करती है, हर वक्त आपको ही बस याद करती है, जब तक ना कर ले दीदार आपका तब तक वो आपका इंतजार करती है. तो फोटो आणि त्या लाईन्स वाचून तो आपल्याच धुंदीत मोबाईल बघत राहिला होता. डॅड, चिऊ मोठ्याने आवाज देत अंकुशच्या रूममध्ये येते आणि त्याच्या पायाला विळखा घालते. अरे माझा बच्चा, डॅड मी कशी दिसतीये? चिऊ गोल गिरकी घेऊन हसत अंकुशला विचारते. एकदम प्रिटीवाली प्रिन्सेस. अंकुश तिला उचलून घेत गालावर किस देतो. डॅड, मम्मा पण खूप प्रिटी दिसते. हो, आणि मी कसा दिसतोय? अंकुश चिऊला विचारतो. एकदम हँडसम हिरो. चिऊ हाताची 3 बोटं दाखवून बोलते. अच्छा, मी विचारल्यावर सांगते ना तुम्हाला. अंकुश मुद्दाम खोटं रागवत बोलतो. मी सांगणारच होते, पण आधीच तुम्ही मला विचारलं. चिऊ दाताखाली जीभ चावते. लबाड झाली आहे तू. अंकुश तिला गुदगुल्या करत असतो. हाय डॉल, यू लुक प्रिटी. गौतम चिऊचे गाल ओढत बोलतो. हाय अंकल, थँक्यू. तुम्ही पण हँडसम दिसताय. थँक्स क्युटी. सो ऑल रेडी? गौतम हळूच तिला विचारतो. यस. काय चालू आहे दोघांचं? डॅड, ते आमचं सिक्रेट आहे. असं ना, आता मला नाही सांगणार तू? अंकुश फुगून बोलतो. भाई, अजिबात इमोशनल ब्लॅकमेल सुरू करू नको. सरप्राईज आहे, थोड्या वेळात समजेलच तुला. काय प्रिन्सेस? गौतम हसत चिऊला विचारतो. यस डॅड, प्लीज, थोड्या वेळाने समजेल ना तुम्हाला. चिऊ अंकुशचा चेहरा हातात घेऊन त्याला समजावते. बरं, मी वाट बघतो. थोड्या वेळाने त्याची मॉम त्याला आवाज देते. तसं तो चिऊला घेऊन खाली येतो. तसे सगळेच हॉलमध्ये जातात. अंजलीची फॅमिली आधीच पोहोचली होती. पण ह्या 2 जोड्या डान्स करत एकत्र एंट्री घेणार होत्या. अंकुशची फॅमिली ही आत जाऊन बसते. अँकर अनाउन्समेंट करतो तसं एक सॉन्ग प्ले होतं. सुनो सुनो, अरे सुनो सुनो ओ भाइयों बहनों, अगर मगन भाई छगन, भाई सांभाळो रे सांभाळो, ओ राघवाओ, ओ छबी ओडिया, आई गो आई, ऐका ओ कर्नल सिंह ओ, जर्नल सिंह ओ, तुसी भी सुनो पापे, घेऊन बघती. थोड्या वेळाने त्याची मॉम त्याला आवाज देते. तसं तो चिऊला घेऊन खाली येतो. तसे सगळे हॉलमध्ये जातात. अंजलीची फॅमिली आधीच पोहोचली होती. पण ह्या 2 जोड्या डान्स करत एकत्र एंट्री घेणार होत्या. अंकुशची फॅमिली ही आत जाऊन बसते. अँकर अनाउन्समेंट करतो तसं एक सॉन्ग प्ले होतो. ऋषभ आणि अंकुश सगळ्यांकडे बघत ॲक्शन करत पुढे येतात. तन्वी आणि अंजली ही त्या दोघांसोबत नाचायला सुरुवात करतात. सगळे आपल्या जागेवर नाचत टाळ्या वाजवत त्यांना चीअरअप करत असतात. तर आता आपल्या दोन्ही जोड्यांची धमाकेदार एंट्री कशी वाटली तुम्हाला? तर आवडली ना? हो, एकदम कडक, अमेझिंग, फाडू एंट्री. सगळे मोठ्याने ओरडत कौतुक करतात.
ऋषभ आणि अंकुश सगळ्यांकडे बघत ॲक्शन करत पुढे येतात. तन्वी आणि अंजलीही त्या दोघांसोबत नाचायला सुरुवात करतात. सगळे आपल्या जागेवर नाचत टाळ्या वाजवत त्यांना चीअरअप करत असतात. तर आता त्या दोन्हीही जोडीने एकदम मस्त डान्स इथे केलेला आहे. आणि त्यानंतर त्या दोघांचा डान्स झाल्यानंतर इथे सगळेजण त्यांच्या नावाने ओरडत असतात. एकदम कडक, अमेझिंग, फाडू एंट्री, सगळे मोठ्याने कौतुक करतात, ओरडूनच सांगत असतात. मग सगळे टाळ्यांचा एवढा कमी प्रतिसाद का? टाळ्यांचा कडकडाट होऊन जाऊ दे असं ते म्हणतात. तसे सगळे जोरजोरात टाळ्या वाजवून त्यांची पसंती दर्शवतात. चला आता नेक्स्ट परफॉर्मन्स घेऊन येत आहे टीम ग्रुप कडून बॉयची टीम. ते गोविंदाच्या सॉन्गवर डान्स करतात. जोरात टाळ्या होऊन जाऊ दे, एवढं भारी नाचले आहेत ते. केप इट अप बॉयज, केप इट अप. तर आता बॉईजचाही परफॉर्मन्स झालेला आहे. खूप छान डान्स झाला तुमचा पण. अजून आपल्या ब्राईट टीमचे बॉईज बाकी आहेत. तर मग बघायचा का त्यांचा जलवा? त्यानंतर आता इथे समोर पुढल्या मुलांचा डान्स असतो. यस, ब्राईट टीम बेस्ट आहे. ब्राईट टीम ओरडत असते. हो हो, बघूया आपण. मग सगळे तन्वीचे भाऊ डान्स करायला येतात. त्यांनी मस्त उडती आणि मिक्स गाणी सिलेक्ट केली होती. सगळे त्यांना चीअर करत जागेवर थिरकत त्यांचा डान्स एन्जॉय करत होते. अँकरने सांगण्याआधीच सगळ्यांनी कडकडून टाळ्या वाजवल्या. सगळे तोंड भरून कौतुक करत होते. चिऊ पण डॅडचा डान्स बघून खुश झाली होती. अंकुशने स्टेजवरून खालती पाय ठेवला होता की तिने लगेच पायाला विळखा घातला. लव्ह यू डॅड. ओ माय बेबी, आय लव्ह यू टू. आवडला ना डॅडचा डान्स? खूप. ती हातवारे करत सांगते. थँक्यू बेबी डॉल. अंकुश तिच्या गालावर किस करतो. ओय, आम्हीही डान्स केला तुझ्या डॅडसोबत. आमचा डान्स नाही आवडला? अंश छोटं तोंड करून विचारतो. ओ चाचू, सगळ्यांनी छान डान्स केला. आता सिया तर सगळ्यांचं कौतुक करते. मग मला किस्सी? चिव लगेच झुकून त्याच्या गालावर किस्सी देते. चला आता, अंकुश तिला जागेवर जाऊन बसवतो. आता येत आहेत आपल्या यू टीम आणि ब्राईट टीममधून आई, आत्या, मावशी, काकी, मामी सगळ्याजणी डान्ससाठी येत आहेत. तर त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. एकेकाचा करून एकेकाचा परफॉर्मन्स सुरू होत असतो. सगळे तसे टाळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहन देतात. तन्वीची मावशी तन्वीला घेऊन स्टेजवर येते आणि सगळ्याजणी तिच्या भोवती फेर धरतात. यानंतर तन्वीची मॉम थोडी भावूक होऊन तिला मिठी मारतात. सगळ्यांच्याच डोळ्यात त्यावेळेला पाणी येतं. अरे वा लेडीज, कमाल कमाल केली तुम्ही सगळ्यांनी. तर ह्या सुंदर डान्सनंतर येत आहेत आपली क्यूट, थोडी नॉटी बच्चा पार्टी. सगळे जोरात टाळ्या वाजवतात. बच्चा पार्टी, लंडन ठुमकता आणि स्वीटी तेरा ड्रामा या गाण्यावर डान्स करतात. अंकुश आणि अंजली चिवताईच्या अदा बघतच राहिले होते. तन्वीलाही आनंद झाला होता. तिला एवढं सुंदर नाचताना बघून ती टाळ्या वाजवून त्यांना चीअर करत होती. दीक्षा त्या छोट्यांचा व्हिडिओ काढत होती. मध्ये मध्ये काही जण स्टेप विसरलेले. ते पण एवढं सगळ्यांसमोर डेअरिंग करून नाचणं खूप होतं. त्यांचे मम्मी पप्पा, आजी आजोबा कौतुकाने त्या मुलांचे बच्चा कंपनीचा डान्स एन्जॉय करत होते. वा वा, बच्चा पार्टी, कीप इट अप. तर जोरात टाळ्या होऊन जाऊ दे आपल्या बच्चा पार्टीसाठी. चिऊ खाली येते तशी अंकुशची मॉम तिला जवळ घेत तिचं कौतुक करते. आऊ हे प्रेमाने डोक्यावरून हात फिरवतात. माईही तिला प्रेम करतात. पण तिला ओढ असते ती मम्मा आणि डॅडच्या रिॲक्शनची. ती आशेने त्या दोघांकडे बघत असते. अंकुश हात पुढे करून तिला स्वतः जवळ बोलवतो. तशी ती पळत त्याच्याकडे जाते. माझी गोडोली, किती गोड नाचली बच्चा तू. अंकुश तिला उचलून घेत तिच्या गालावर किस करतो. डॅड, डान्स आवडला ना? चिव डॅडला विचारत मम्माकडे बघते. हो, खूप. अंकुश तिचा गाल ओढत हसत बोलतो. मम्माला नाही आवडला. चिव बारीक तोंड करून अंजलीकडे बघते.